नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 ते 24 मार्च या आठवड्यातील सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर या आठवड्यामध्ये जे आपण डिस्क्रिप्टिव्ह करंट अफेअर्स पाहिलेले आहेत, तर त्या डिस्क्रिप्टिव्ह करंट अफेअर्स वरती आज आपण वन लाइनर क्वेश्चन पाहणार आहोत। तर हे सर्व वन लाइनर क्वेश्चन हे वीकली रिव्हिजन व्हिडिओ असणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, दुसऱ्या महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर। तर बघा, दुसऱ्या महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद जिंकलेले आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनी आणि उपविजेता राहिलेला आहे दिल्ली कॅपिटल्स। तर विद्यार्थी मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कॅप्टन कोण आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट आहे, प्रतिष्ठित डायना मेमोरियल अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर उदय भाटिया आणि मानसी गुप्ता या दोघांना डायना मेमोरियल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर तरुणांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी किंवा मानवतेवादी सेवांसाठी डायना मेमोरियल अवॉर्ड देण्यात येतो। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आलेले आहे भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स केंद्राचे उद्घाटन। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या कंपनीने जगातील पहिले AI सॉफ्टवेअर अभियंता डेविन लॉन्च केले आहे? तर कॉग्निशन या कंपनीने जगातील पहिले AI सॉफ्टवेअर अभियंता लॉन्च केलेला आहे, तर त्याचे नाव आहे डेविन। नेक्स्ट, उत्कृष्ट वुमन मीडिया पर्सन 2024 चा चमेली देवी जैन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा यांना 2024 चा चमेली देवी जैन पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर त्यांना उत्कृष्ट वुमन मीडिया पर्सन साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन म्हणजे कीर्ती हा कार्यक्रम कोणी सुरू केला? तर अनुराग सिंग ठाकूर यांनी सुरू केलेला आहे कीर्ती हा कार्यक्रम। कोणत्या राज्यात मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या तेल पाम प्रक्रिया गिरणीचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या तेल पाम प्रक्रिया गिरणीचे उद्घाटन। अलीकडेच केंद्र सरकारने दरवर्षी कोणत्या दिवशी हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर 17 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर दीपक बल्लाने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवीन महासंचालक म्हणून। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय गती प्रजनन पीक सुविधेचे उद्घाटन कोठे केले? तर पंजाब राज्यातील मोहल या ठिकाणी करण्यात आलेले आहे राष्ट्रीय गती प्रजनन पीक सुविधेचे उद्घाटन। नुकताच सापडलेला मोठा ज्वालामुखी नॉक्टिस हा कोणत्या ग्रहावर सापडला आहे? तर मंगळ ग्रहावरती सापडलेला आहे नॉक्टिस हा ज्वालामुखी। तर हा सगळ्यात मोठा ज्वालामुखी नॉक्टिस आहे। अलीकडेच कोणत्या राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यात लाईम रोग आढळून आलेला आहे? तर केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये पहिला लाईम रोगचा रुग्ण आढळून आलेला आहे। नुकतेच माजी भारतीय नौदल प्रमुखांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले, त्यांचे नाव काय आहे? तर त्यांचे नाव आहे लक्ष्मीनारायण रामदास। नेक्स्ट आहे, नुकतेच PM सूरज राष्ट्रीय पोर्टलचे उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे PM सूरज राष्ट्रीय पोर्टलचे उद्घाटन। PM सूरजचा लॉंग फॉर्म आहे बघा, प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण। नेक्स्ट आहे, अलीकडेच विज्ञानाचा दशक आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञान पॅनोरमा या अहवालाचे अनावरण कोणी केले? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलेले आहे या अहवालाचे अनावरण। अहवालाचे नाव काय आहे बघा, विज्ञानाच्या दशक आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञान पॅनोरमा। नेक्स्ट आहे, नौदलाने आपले पहिले स्वतंत्र मुख्यालय कोठे स्थापन केले आहे? तर दिल्ली या ठिकाणी नौदलाने आपले पहिले स्वतंत्र मुख्यालय स्थापन केलेले आहे। नुकताच PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे 2024 चा PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार। तर हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिली LNG चालित बस कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे भारतातील पहिली LNG चालित बस। तर या बसचे उद्घाटन केलेले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। सर रिचर्ड हॅडली पदक प्राप्त करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे?
तर न्यूझीलंडचा रचिन रवींद्र हा सर रिचर्ड हॅडली पदक प्राप्त करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. नेक्स्ट आहे वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार. आणि कशासाठी देण्यात आलेला आहे? तर वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने ड्रॅगन फायर लेझर अस्त्राची चाचणी केली? तर ब्रिटन या देशाने केलेली आहे ड्रॅगन फायर या लेझर अस्त्राची चाचणी. कोणते राज्य सरकार शेतकऱ्यांना बाजरीच्या बियाण्यांचे मोफत वाटप करणार आहे? तर राजस्थान हे राज्य सरकार करणार आहे शेतकऱ्यांना बाजरीचे तसेच भरड धान्याच्या बियाण्यांचे मोफत वाटप. नेक्स्ट आहे नुकताच इथेनॉल 100 इंधन उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर हरदीप एस पुरी म्हणजेच हरदीप सिंग पुरी यांनी सुरू केलेला आहे इथेनॉल 100 हा इंधन उपक्रम. तर काय आहे हा उपक्रम बघा, ऑटोमोटिव्ह इंधन उत्सर्जन कमी करणे आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक म्हणून. लोकसभा निवडणूक 2024 किती टप्प्यात होणार आहे? तर 7 टप्प्यांमध्ये होणार आहे लोकसभा निवडणूक 2024ची. तर महाराष्ट्रात ही निवडणूक 5 टप्प्यांमध्ये होणार आहे. पांडुला गुट्टा कोणत्या राज्यात आहे ज्याला अलीकडेच भूवारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये आहे पांडुवाला गुट्टा ज्याला नुकतेच भूवारसा स्थळ म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. नुकताच PM श्री स्कूल योजना लागू करण्यासाठी कोणत्या राज्याने शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे? तर तमिळनाडू या राज्य सरकारने केलेला आहे PM श्री स्कूल योजना लागू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार. नेक्स्ट आहे दरवर्षी फुलदेई सण कोठे साजरा करण्यात येतो? तर उत्तराखंड या राज्यामध्ये साजरा केला जातो फुलदेई सण. अलीकडेच कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलच्या सेवा गुणवत्ता पुरस्कारामध्ये आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर त्याला बघा वार्षिक 40 दशलक्ष प्रवासी क्षमता असलेल्या श्रेणीमध्ये सलग 6व्यांदा हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट आहे 33वा सरस्वती सन्मान 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे 33वा सरस्वती सन्मान 2023. तर त्यांच्या मल्याळम या काव्यकृतीसाठी रौद्रम सात्विकम या काव्यकृतीसाठी देण्यात आलेले आहे. बघा कोणतं आहे पुस्तक? रौद्र सात्विकम मल्याळम काव्यकृती आहे ही. नेक्स्ट आहे भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह म्हणून कोणाची निवड केली आहे? तर शीतल देवी यांची निवड केलेली आहे भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह म्हणून. तर शीतल देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव लमितीये 2024 आयोजित करण्यात आला आहे? तर सेशेल्स आणि भारत या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे केंद्र सरकारचा प्रवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शेफाली शरण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्र सरकारचा प्रवक्ता म्हणून. तर त्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार सलग 7व्यांदा जगातील सर्वात आनंदी देश कोणता ठरला आहे? तर फिनलँड हा देश सलग 7व्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. तर या यादीमध्ये आपला भारत देश 126व्या स्थानावर आहे. नेक्स्ट आहे व्लादिमीर पुतिन यांनी 5व्यांदा कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे? तर रशिया या देशाची निवडणूक जिंकलेली आहे व्लादिमीर पुतिन यांनी सलग 5व्यांदा. संगीत कलानिधी पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड झाली आहे? तर थोदूर मदाबुशी कृष्णा म्हणजेच TM कृष्णा यांची निवड झालेली आहे संगीत कलानिधी पुरस्कार 2024 साठी. नेक्स्ट आहे ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मौसमी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑल इंडिया रेडिओच्या वृत्त विभागाचे महासंचालक म्हणून. अलीकडेच गगनयान क्रूला मदत करण्यासाठी इस्रोने कोणते ॲप लॉन्च केले आहे? तर सखी ॲप लॉन्च केलेले आहे गगनयान क्रूला मदत करण्यासाठी इस्रोने. सखीचा लॉंग फॉर्म बघा काय होतो? स्पेस बोर्न असिस्टंट आणि नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन. नेक्स्ट आहे तमिलिसाई सुंदरराजन या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
तर तेलंगणा या राज्याच्या राज्यपाल होत्या. तसेच त्या कोणत्या राज्याच्या उपराज्यपाल होत्या त्या कमेंट करून सांगा. नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या देशाने पोखराला आपली पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले आहे? तर नेपाळ या देशाने पोखराला आपली पर्यटन राजधानी म्हणून घोषित केलेली आहे. बघा, पोखरा ही नेपाळची नवीन पर्यटन राजधानी असणार आहे. डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 कोणी प्रसिद्ध केला आहे? तर VDM संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे डेमोक्रेसी रिपोर्ट 2024. तर ही संस्था कुठली आहे? बघा, गोटेनबर्ग या ठिकाणची आहे VDM संस्था. भारताने कोणत्या देशासोबत टायगर ट्राईब 24 या सरावाचे आयोजन केले? तर अमेरिका आणि भारताने दोघांनी मिळून टायगर ट्राईब 2024 या सरावाचे आयोजन केलेले आहे. अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र ॲप 2.0 लॉन्च केले आहे? तर उत्तर प्रदेश सरकारने लॉन्च केलेले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र ॲप 2.0 लॉन्च केलेले आहे. नेक्स्ट आहे, फॉर्म्युला 4 कार रेसिंग इव्हेंट प्रथमच कोठे आयोजित करण्यात आला? तर जम्मू काश्मीर मधील श्रीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला फॉर्म्युला 4 कार रेसिंग हा इव्हेंट प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. नुकताच स्टार्टअप महाकुंभ कोठे आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला स्टार्टअप महाकुंभ. कोटक महिंद्रा बँकेने वन कोटकचे समूह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर जयदीप हंसराज यांची नियुक्ती केलेली आहे वन कोटकचे समूह अध्यक्ष म्हणून. अलीकडेच संकलन मोबाईल ॲप कोणी सुरू केले आहे? तर अमित शहा यांनी सुरू केलेले आहे संकलन मोबाईल ॲप. नेक्स्ट आहे, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणत्या राज्यात सेंटर फॉर प्रिझर्वेशन अँड प्रमोशन ऑफ ट्रायबल कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी केली? तर झारखंड या राज्यामध्ये केलेली आहे. नुकतेच कोणत्या राज्याने 1 मे पासून सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य केले आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने अनिवार्य केलेले आहे. 1 मे 2024 पासून सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य केलेले आहे. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू करण्यात आला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे. याला नाव काय देण्यात आलेले आहे? बघा, सोमा द आयुर्वेदिक किचन. नेक्स्ट आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन कधी साजरा केला जातो? तर 20 मार्च रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय आनंद दिन. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे? तर CAA 2019 हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आलेले आहे. निवडणूक आयोगाने मिशन 414 मोहीम कोठे सुरू केली आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू केलेली आहे मिशन 414 मोहीम. आणि कोणी सुरू केलेली आहे? बघा, निवडणूक आयोगाने सुरू केलेली आहे. तर लोकसभा निवडणुकीत 60% पेक्षा कमी मतदान झालेल्या 414 मतदान केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. रशियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे रशियाचे भारताचे नवीन राजदूत म्हणून. जम्मू आणि काश्मीरमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणात किती वाढ करण्यात आली आहे? तर 8% वाढ करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्यात नॉर्थ ईस्ट गेम्स 2024 ची तिसरी आवृत्ती सुरू झाली आहे? तर नागालँड राज्यामध्ये सुरू झालेली आहे नॉर्थ ईस्ट गेम्स 2024 ची तिसरी आवृत्ती. पुनावाला फिनकॉर्पचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अरविंद कपिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रतिष्ठित महाराष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर उमा रेळे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे प्रतिष्ठित महाराष्ट्र गौरव पुरस्काराने. तर त्या कोण आहेत? बघा, भारतीय नृत्यांगना आहेत आणि त्यांना भरतनाट्य या शास्त्रीय नृत्यामधील त्यांच्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. संजय मुखर्जी कोणत्या राज्याचे नवे पोलीस महासंचालक बनले आहेत? तर पश्चिम बंगाल राज्याचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत संजय मुखर्जी. अलीकडेच अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे? तर किरण रिजिजू यांना देण्यात आलेला आहे अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांसाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप सुरू केले आहे? नो युअर कॅन्डिडेट ॲप सुरू केलेले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांसाठी. कोणी सुरू केलेले आहे? बघा, निवडणूक आयोगाने सुरू केलेले आहे. पोलिश ग्रांप्रीमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले आहे? अखिल शेवरान आणि अनिश भानवाला या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकलेले आहे.
नेक्स्ट आहे अलीकडेच तेलंगणाचे प्रभारी राज्यपाल म्हणून कोणाला अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे? तर CP राधाकृष्णन यांना देण्यात आलेले आहे तेलंगणाचे प्रभारी राज्यपाल म्हणून. तर ते कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट आहे 2024 मध्ये भारतात जागतिक अध्यात्म परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती 2024 ची जागतिक अध्यात्म परिषद. याची थीम होती एंटर पीस ते वर्ल्ड पीस. नेक्स्ट आहे DHL ग्लोबल कनेक्टेडनेस रिपोर्ट 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 62वा क्रमांक आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच AI गेमिंग एजंट सीमा कोणी सुरू केला आहे? तर गुगल डीप माइंड या कंपनीने सुरू केलेला आहे. सीमाचा अर्थ आहे बघा स्केलेबल इंस्ट्रक्शनल मल्टिपल एजंट. शार्क शरीराच्या अवयवांच्या अवैध व्यापारात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर तमिळनाडू हे राज्य अव्वल ठरलेले आहे शार्क शरीराच्या अवयवांच्या अवैध व्यापारात. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार सलग 4थ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर कोणते ठरले आहे? तर नवी दिल्ली हे शहर ठरलेले आहे 4थ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर. नेक्स्ट आहे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? तर बिहारमधील बेगुसराय हे शहर ठरलेले आहे सर्वाधिक प्रदूषित शहर. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या कंपनीने भारतासाठी पहिले गेमिंग इन्क्युबेटर लॉन्च करण्याची घोषणा केली? तर क्राफ्टॉन इंडियाने लॉन्च केलेले आहे भारतासाठी पहिले गेमिंग इन्क्युबेटर. नेक्स्ट आहे मानवी तस्करी नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केला आहे? तर रेल्वे संरक्षण दल म्हणजेच RPF सोबत करार केलेला आहे मानवी तस्करी नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने. भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी अलीकडेच राजीनामा दिला आहे? तर ते आयर्लंड या देशाचे पंतप्रधान होते. भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय. तसेच ते जगातील पहिले भूतान सोडून भूतानचे व्यक्ती व्यतिरिक्त इतर देशातील हा पुरस्कार मिळणारे ते पहिले व्यक्ती ठरलेले आहेत म्हणजेच गैर भूतानी व्यक्ती ठरलेले आहेत. नेक्स्ट आहे मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून. नेक्स्ट आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शरद कमल अचंता यांची निवड करण्यात आलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतासाठी ध्वजवाहक म्हणून. तर ते टेबल टेनिसपटू खेळाडू आहेत. IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे? तर ऋतुराज गायकवाड बनलेला आहे चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवीन कर्णधार. इस्रोने पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनांच्या लँडिंग मोहिमेची यशस्वी चाचणी केली त्याला काय नाव दिले आहे? तर पुष्पक असे नाव देण्यात आलेले आहे. नुकताच कोणत्या भारतीय बिलियर्ड्स खेळाडूचा जागतिक बिलियर्ड्स म्युझियम हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे? तर पंकज अडवाणी या खेळाडूचा समावेश करण्यात आलेला आहे. कोणत्या अंतराळ संस्थेला नुकताच एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्ड देण्यात आला आहे? तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला म्हणजेच इस्रोला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारताने कोणत्या देशातून आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केले आहे? तर हैती या देशातून आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केलेले आहे भारताने. भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी कोठे स्थापन करण्यात आली आहे? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात स्थापन करण्यात आलेली आहे भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी. भारतीय सैन्याने आपले पहिले अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन कोठे तयार केले आहे? तर राजस्थान या ठिकाणी करण्यात आलेले आहे भारताचे पहिले अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन. दरवर्षी जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? तर 22 मार्च रोजी साजरा केला जातो जागतिक जल दिन. तर 2024 ची थीम होती शांततेसाठी पाणी. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता ठरला आहे? तर बांगलादेश हा देश ठरलेला आहे जगातील सर्वात प्रदूषित देश. पाकिस्तान दुसऱ्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानासाठी
कोणाशी करार केला आहे? तर धानुका ॲग्रीटेक लिमिटेडशी करार केलेला आहे. भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्याचा करार कोणत्या देशाने केला आहे? तर गयाने या देशाने केलेले आहे भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्याचा करार. नेक्स्ट आहे, अलीकडेच याउंडे घोषणा चर्चेत होती ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मलेरिया रोगाशी संबंधित आहे. तर याउंडे या ठिकाणी ही घोषणा करण्यात आलेली आहे, म्हणून याला याउंडे घोषणा असे नाव देण्यात आलेले आहे. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर M.V. राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून. इराकमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सौमेंदू बागची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इराकमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून. IMT ट्रिलायत 2024 सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर मोजांबिक आणि टांझानिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा हॉस्पिटल्स 2022 साठी रक्षा मंत्री ट्रॉफी कोणाला देण्यात आली? तर कमांड हॉस्पिटल सदर्न कमांड पुणे या हॉस्पिटलला ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. अलीकडेच भारत आणि ब्राझीलने प्रथमच 2+2 चर्चेत भाग घेतला. ही चर्चा कोठे आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी ही चर्चा आयोजित करण्यात आली. धरणे आणि कालव्यांच्या पाण्याची वास्तविक माहिती देणारे पहिले समर्पित पोर्टल कोठे सुरू करण्यात आले आहे? तर राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. तर अशी माहिती उपलब्ध करून देणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे. चक्रीवादळ मेघनचा कोणत्या देशाला फटका बसला आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाला फटका बसलेला आहे चक्रीवादळ मेघनचा. दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो? तर 24 मार्च रोजी साजरा केला जातो जागतिक क्षयरोग दिन. 2024 ची थीम आहे होय आपण TB संपवू शकतो. लोकशाहीसाठी तिसरी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर दक्षिण कोरिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली लोकशाहीसाठी तिसरी परिषद. तर 2024 ची थीम आहे भावी पिढ्यांसाठी लोकशाही. इंडियन वेल्स ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर कार्लोस अल्कराज या खेळाडूने जिंकलेले आहे इंडियन वेल्स ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद. तर त्याने हे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा जिंकलेले आहे. अलीकडेच कोणत्या देशाने डिस्पोजेबल सिगारेटवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे? तर न्यूझीलंड या देशाने घोषणा केलेली आहे डिस्पोजेबल सिगारेटवर बंदी घालण्याची. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने कोणत्या बँकेशी भागीदारी केली आहे? तर येस बँकेशी भागीदारी केलेली आहे. दरवर्षी शहीद दिवस कधी साजरा केला जातो? तर 23 मार्च रोजी साजरा केला जातो शहीद दिवस. तर शहीद दिवस का साजरा केला जातो ते कमेंट करून सांगा, किंवा कुणाच्या स्मरणार्थ हा साजरा केला जातो ते कमेंट करून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 18 ते 24 मार्च या आठवड्यातील काही महत्त्वाची चालू घडामोडी पाहिल्या. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.